नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क इंडिया ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवाचं यूट्यूब चॅनल आहे आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळेल. तर आपण शेतकरी बांधवांपर्यंत खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होणार नाही ह्यासाठी आपण हवामान विभागाच्या ज्या काही माहितीनुसार जी काही इन्फॉर्मेशन येत असेल त्यानुसार आपण व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आपण जर पाहिलाच तर हवामान विभागाचा जो अंदाज होता तो आपण सॅटेलाईटद्वारे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण बघू शकता, महाराष्ट्र राज्यातील ज्या भागात पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार कालही झाला होता आणि आजही होणार आहे. आपण सायंकाळच्या 5 ते 6च्या सुमारास हा व्हिडिओ तयार करत आहोत आणि त्यानुसार आपल्याला ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि नांदेड आपण बघू शकता की सातारा, सोलापूर, बार्शी, पुणे, कोल्हापूर हा जो भाग आहे, तर या भागामध्ये आपल्याला दिसत आहेत की सातारा, बार्शी आणि सोलापूर, कोल्हापूरचा जो हा मधला भाग आहे, या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी चक्रीवादळ स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा सुद्धा पाऊस होऊ शकतो. तर आपण बघू शकता मित्रांनो, ह्या भागामध्ये ढगांची पूर्ण दाटी झालेली आहे आणि विजांच्या कडकडाटासह या भागामध्ये वातावरण तयार झालेलं आहे. तर जे महत्त्वाचा जो भाग आहे, आपण बघू शकता की कोल्हापूर, सोलापूर, बार्शी आणि साताराचा जो काही भाग आहे, तर पुण्याचा जो काही भाग आहे, तर या भागामध्ये खूप प्रमाणात ढगांची दाटी तर आपल्याला पाहायला मिळतच आहेत, परंतु त्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होऊ शकतो. आणि आपण पुण्याच्या वरल्या भागालगतील जो भाग आहे, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि जो काही नाशिक, मुंबईचा जो भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता, तर विजांच्या कडकडाटासह त्या ठिकाणी पाऊस हा होऊ शकतो. त्याच्यामध्ये जर अकोला असेल, राहुरी असेल, जुन्नर असेल, खेड असेल, लोणावळा जर तो पण भाग येऊ शकतो, मुरबाडचा काही भाग आहे. तर या भागामध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी अहिल्यानगर, मुंबई आणि सोलापूर लगतील जो काही भाग आहे, अकोला ह्या लगतील जो भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह तिथे पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे आपल्याला. तर आपण वरच्या साईडला पाहिलं तर मालेगाव आणि नाशिकचा काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह ह्या भागामध्ये मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा सुद्धा पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो. काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण नंदुरबारचा जो काही भाग आहे, जळगावचा काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की धुळे असेल, शिरपूर असेल, मालेगावच्या लगतील आसपासची काही गावं आहेत, काही शहरं आहेत, या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस तिथे होण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर मित्रांनो, अकोला, नांदेड आणि चंद्रपूर, नागपूरचा जो काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या सरी पावसाच्या बरसू शकतात, पडू शकतात. तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कामाव्यतिरिक्त आपल्या शेतामध्ये जाणं शक्यतो टाळा, कारण विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारपीटसुद्धा होऊ शकते किंवा मुसळधार पाऊससुद्धा होऊ शकतो. तर हे वातावरण शेतकरी बांधवांसाठी खूप चिंताजनक आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही अशा स्वरूपाच्या ज्या काही शेतकरी बांधवांच्या पिकाच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. शक्यतो वातावरण नॉर्मल होईपर्यंत ज्या शेतकरी बांधवांच्या काढण्या असतील तर त्या थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या शेतकरी बांधवांनी विनाकारण शेतामध्ये जाणं शक्यतो टाळा, कारण वादळी वाऱ्याचा पाऊस आहे हा आणि काही ठिकाणी गारपिटीचा पाऊससुद्धा होऊ शकतो. तर मित्रांनो,
आपण आपल्या शेतकरी बांधवाच्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला असेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशी अपेक्षा आहे. एक शेतकरी बांधवाचं नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर आपल्या सपोर्टची आपल्या शेतकरी बांधवाच्या ह्या चॅनलला गरज आहे. आणि आपल्यापर्यंत असेच हवामान विभागाचे व्हिडिओ असतील किंबहुना राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील तर त्याचे व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.